श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यासाठीच पाठवण्यात आलेला आहे. कदाचित तुमच्या मनातील ती रुखरुख, ते एकटेपण आणि तो कंटाळा घालवण्यासाठी पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत. मला तुमच्यासाठी जे अद्भुत आशीर्वाद पाठवायचे आहेत ते मी तुमच्या मार्गात देत आहे. तुम्ही फक्त आपल्या परिश्रमांचे पाऊल उचला. पाऊल उचलताच तुम्ही जे काही परिश्रम करणार आहात, जे काही निर्णय घेणार आहात, त्यात मी तुमची साथ देतो. मी तुम्हाला पुढे नेण्यासाठीच आज इथे उपस्थित आहे. कदाचित काही लोक विश्वास करतात आणि काही लोक कंटाळा करतात. मला माहीत आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा काही प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असाल तेव्हा मी तुमचा सोबती आहे. बाळा, तुमच्या जीवनात अधिक आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहा, कारण मी तुम्हाला साथ देतो. त्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यशस्वी बनवतो. नवीन संधी चालून तुमच्या दिशेने येत आहेत, कारण नवीन संधी या तुम्हाला मिळता क्षणी तुमच्यासाठी काही दरवाजे उघडणार आहेत. जिथे आधी तुम्हाला कुठल्या ठिकाणी नाही म्हणण्यात आले होते, तिथे आता तुम्हाला होकार म्हणण्यात येत आहे. त्या होकारासाठी तुम्ही तयार आहात? त्या सकारात्मक परिवर्तनासाठी तुम्ही तयार आहात? जर होय, तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकारण्यास तयार व्हा. मला तुमची मदत करायची आहे. मी तुमचा देव, मी तुमचा स्वामी. मला तुमची मदत करायची आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला अडलेले वाटते, तुम्हाला कठीण वाटते, त्याच ठिकाणी मी तुमची मदत सहजतेने करू शकतो. मी तुमच्यासाठी चमत्कारांचे आशीर्वादही देऊ शकतो. तुम्ही ते स्वीकार करण्यास तयार असाल तर तुमच्यासाठी काही नवीन घडणार आहे, जे तुम्हाला हवे आहे. निरंतर विश्वास ठेवल्यास काही अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने आपोआप प्रवाहित होऊ लागतील. तुम्ही किती विश्वास करता किंवा तुम्ही त्या सर्व काही गोष्टींसाठी प्रयत्न करता, त्यात तुम्हाला अधिक यश प्राप्त होणार आहे. त्या यशासाठी तुम्ही निवडला गेला आहात. मला तुमची मदत करायची आहे. तुम्ही योग्य पद्धतीने पुढे जात आहात. सकारात्मक व्हा, कारण मी तुम्हाला सकारात्मक ऊर्जेने भरत आहे. माझ्या प्रिय बाळा, आज तुम्ही थोड्या वेळ जरी हा संदेश ऐकत असाल तर काही काळातच तुमच्या मनातली नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे आशीर्वाद मी तुम्हाला प्रदान करतो. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी विशेष, महत्त्वाची, आशीर्वादाची आणि चमत्काराची आहेत. बाळा, जेव्हा तुला कुणीही समजून घेत नाही किंवा तुझ्यासाठी काही नकारात्मक विचार ठेवतं, तेव्हा मी तुझ्यापर्यंत येऊन तुला ते सर्व काही समृद्धीचे आशीर्वाद प्रदान करतो. कधीही स्वतःला एकटा समजू नकोस. स्वामी भक्तीत रममान आहेस. तू शक्तिवान आहेस, कारण माझी शक्ती मी तुला आशीर्वादाच्या रूपात प्रदान करत आहे. प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश विशेष आशीर्वादाचा आहे. तुम्ही ज्या काही गोष्टींपासून दूर जाऊ इच्छिता, तुमचे मन त्या गोष्टींपासून दूर जाऊ इच्छिते, तेव्हा मी तुमची मदत करतो. आज जे काही होत आहे ते तुमच्यासाठी चांगलेच होत आहे. तुमच्यासमोर जे घडत आहे ते कधीकधी अविश्वसनीय असू शकते, पण त्यात तुमच्यासाठी काही योग्य असेल तर ते स्वीकारा. आनंदी व्हा, कारण देव रात्रीतून तुमच्या जीवनात काही असे घडवू शकतो जे तुम्हाला हवे आहे. होय, श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू झालेले आहे. तुम्ही पहाटेच उठत आहात, ही गोष्ट चांगली आहे, कारण त्यात तुमचेच कल्याण आहे. जेव्हा व्यक्ती
काही आपल्या सवयी सुधारवण्याचा प्रयत्न करतात आणि नवीन प्रयत्न स्वीकार करतात, तेव्हा त्यांच्यासाठी अधिक सुखाचे दिवस येऊ लागतात. तुमचे केलेले परिश्रम योग्य ठिकाणी तुम्हाला पुढे नेण्यासाठी आहेत. तुमचे भोग संपणार आहेत. काळजी करू नका. आज मी तुमची प्रार्थना ऐकली आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करता तेव्हा ती मी कधीही दुर्लक्षित करत नाही आणि तुमच्यासाठी आशीर्वादासह ते सर्व काही पाठवतो. आज हा संदेश अर्धवट सोडून जाऊ नकोस. तर पुढील काही मिनिटात तुमच्यासाठी आनंदाची बातमी येत आहे. ज्या आनंदाच्या बातमीसाठी तुम्ही माझ्याकडे मनापासून प्रार्थना केली आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. तुमची योग्यता वाढवल्या जात आहे. परिश्रम करा, सुखद अनुभव घ्या, आनंद घ्या आणि आपल्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवा. कारण तुम्ही जे काही करत आहात ते देवाच्या मार्गदर्शनानेच करत आहात. तुमच्या जीवनातील कष्ट आता दूर केल्या जात आहेत. स्वामी तुमची प्रार्थना ऐकतात आणि तुम्हाला उंचावतात. अत्यंत सोपा आणि सहज एक उपाय आहे जो भगवंताचे नामस्मरण करण्याचा आहे. जर हा उपाय तुम्ही नियमित करत असाल, तुम्ही जर भगवंताचे परमेश्वराचे नामस्मरण जपत असाल तर देव तुम्हाला सहजतेने जपेल. विश्वास ठेवा की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर निरंतर प्रवाहित होत आहे. कित्येक घरात लोक काही नकारात्मक विचार करतात आणि देवाचे नावसुद्धा घेत नाहीत. त्या घरात देव कधीही पाय देखील देत नाहीत किंवा त्यांच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत नाहीत. तुम्हाला ऊर्जावान बनवण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे. उठा आणि आत्ताच आपल्या जीवनासाठी तो प्रयत्न करा जो तुम्हाला सर्वाधिक आकर्षित करत आहे. त्यासाठी प्रयत्न करण्यास तुम्ही यशाने भरणार आहात. कारण मी तुमची ऊर्जा वाढवतो. तुम्हाला यशाने भरण्यासाठी तुम्हाला इच्छापूर्तीचा आनंद प्रदान करतो. आजच वेळ काढून तुम्ही ते कर्म करणे सुरू करा. कारण लवकरच मी तुम्हाला ते सर्व काही प्रदान करतो ज्यामुळे तुमच्या जीवनात आयुष्यात काही अशा गोष्टी निर्माण होतील ज्या तुमच्यासाठी अत्यंत अद्भुत आहेत आणि दुर्लभ आहेत. त्या मिळवण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केले आहेत का? तुम्ही स्वामींकडे जी काही प्रार्थना करत आहात ती तुमच्यासाठीच योग्य आहे. होय, कारण देव तुमची निवड करतो, तुम्हाला पुढे नेतो. सहजतेने काही घडणार आहे जे तुम्हाला हवे आहे. बाळा, आज तुझी देव वाट पाहतोय. आनंदाचा क्षण तुमच्या दारात येत आहे. इच्छा प्रगट करा, कारण तुमची भीती आज दूर करणारे आशीर्वाद मी देत आहे. जर तुम्ही हा संदेश दूर ढकलून पुढे निघून जाल तर कित्येक आशीर्वाद थांबू लागतील. त्यामुळे या संदेशाला पुढील काही मिनिटे दुरावा न देता संपूर्ण ऐकून घ्या. कारण तुमच्याच आशीर्वादांसाठी, हितासाठी हा आशीर्वाद पाठवला आहे. या आशीर्वादाला मान्य करा आणि तुमच्या समृद्धीला आकर्षित करा. ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे केल्यास तुम्हाला अधिक शांती, आनंद आणि चुकीच्या गोष्टींपासून लांब ठेवण्यात येणार आहे. काही सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. होय, तुमच्यातली भीती मी नष्ट करणार आहे. ते स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात? अंधार तुमच्यापासून दूर जाणार आहे आणि मोठं यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. हळूहळू तुमच्या कार्यात तुम्ही प्रगती पाहत राहणार आहात. कारण आजपासून, या क्षणापासून तुमची ऊर्जा पवित्र दैवी कृपेच्या आशीर्वादाने पुढील स्तरावर पोहोचवण्यात येत आहे. अगदी तुम्ही थांबला आहात तर तुम्हाला गती मिळेल. जर तुम्ही कठीण काळातून जात आहात तर तुम्हाला मोठे यश मिळेल. माझ्या प्रिय बाळा, कठीण काळातून प्रत्येकालाच जावे लागते. पण कुणी कुणी या कठीण काळातूनही स्वतःसाठी असा मार्ग निवडतो ज्यातून पुढे जाण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे तुम्हीही स्वामीवर विश्वास ठेवून आपली पाऊले पुढे टाका.
देव म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात आता अशा काही उलाढाली होतील ज्यामुळे तुझा जीवनस्तर उंचावण्यासाठी तुला अनेक मार्ग दिसू लागतील. होय, यात तुझ्यासाठी संधीही असतील. जर तू या संधींचा स्वीकार करण्यास तयार असशील तर मी त्या तुझ्या दिशेने पाठवेल. तू त्या स्वीकार कर आणि स्वीकार केल्यास तुला मोठं यश प्राप्त देखील होईल. काही लोक तुझा विरोध करतात आणि तुझ्या कार्यांमध्ये अडथळे उत्पन्न करण्याचा प्रयत्न देखील करतात. हा केलेला वारंवार प्रयत्न तुझ्यासाठी खूप त्रासदायक असू शकतो. मला माहीत आहे की ते वारंवार केल्यामुळे तुला त्रास देखील होत आहे. बाळा, आजपासून जेव्हा देवाकडे तू इच्छित मागत आहेस तेव्हा ते सर्व काही मिळणार आहे. बाळा, तुझं जीवन, तुझं नशीब आज पूर्णपणे बदलणार आहे. तुझ्या जीवनात त्या शक्यता भरणारे आशीर्वाद मी तुला प्रदान करतो. होय, काहीतरी असं चमत्कारिक आणि आर्थिक सर्व काही तुला मिळणार आहे. ते मिळवण्यासाठी तुझे प्रयत्न सुरू ठेव. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यापुढे आला आहे तर तुझ्यासाठी अनेक आशीर्वाद आले आहे असे मान. स्वामी तुझ्या जीवनात, तुझ्या संघर्षात सतत तुझ्यासोबत आहेत. ते संघर्ष नाहीत तर तुला मिळालेली एक शिकवण आहे. जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद, चमत्कार स्वीकार करत असाल तर देव तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद देऊन तुम्हाला सुखाने आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी
समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.